आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. 1 एप्रिलपासून एस टीने म्हणजेच बसने प्रवास करायचा असेल तर हे कागदपत्र तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे. नाहीतर थेट प्रवासाला नकार दिला जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आली आहे. तुम्ही रोज किंवा अधूनमधून एस टीने बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कारण 1 एप्रिलपासून नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. राज्य परिवहन विभागाने राज्य परिवहन मंडळाने म्हणजेच एस टी महामंडळाने काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांच्या ओळख पडताळणीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक करण्यात आली आहेत. आता कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत ते बघा. आधार कार्ड, पॅन कार्ड काही ठिकाणी वैकल्पिक असतातच, आणि विद्यार्थ्यांना वैध ID कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र, तर सवलतीच्या तिकिटासाठी संबंधित प्रमाणपत्र. जर तुम्ही सवलतीच्या दरात प्रवास करत असाल तर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांसाठी असलेल्या योजना, तुमच्याकडे संबंधित ओळखपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला पूर्ण तिकीट घ्यावे लागू शकते किंवा काही वेळा बसमध्ये चढण्यास नकार सुद्धा दिला जाऊ शकतो. ही नियमावली मुख्यतः बनावट सवलती घेणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केली जात आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी योग्य कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. लोकांसाठी सूचना: 1 एप्रिलपासून प्रवास करण्यापूर्वी हे नक्की तपासा. तुमच्याकडे ओळखपत्र आहे का? सवलत घेत असल्यास त्याचा पुरावा आहे का? छोटा निष्काळजीपणा तुम्हाला मोठी अडचण देऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रवर्गापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.